महाराष्ट्रासह भारतामध्ये पार पडलेल्या निवडणुकींच्या मतदार याद्यांमध्ये जो घोळ झाला त्याच्या विरोधात आज महाविकास आघाडी आणि इतर काही घटक पक्षांकडून सत्याचा मोर्चा काढला जात आहे। सध्या मी महानगरपालिकेच्या चौकामध्ये आहे आणि आपण माझ्या मागे पाहतात की मोठमोठे बॅनर लागलेले आहेत, सोबतच अनेक झेंडे सुद्धा लागलेले आहेत। खरं तर या मोर्चामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सोबतच शिवसेनेसह मनसेचा देखील समावेश आहे। काही इतर छोटे घटक पक्ष देखील आहेत, त्यांचा देखील सहभाग असणार आहे। मागच्या काही दिवसांमध्ये आपण पाहत आहोत की या मोर्चाच्या अनुषंगाने ज्या घडामोडी घडत आहेत किंवा महाविकास आघाडी म्हणून किंवा मग या संविधान वाचवा, लोकशाही जागवा हे जे टॅगलाईन घेऊन जे आंदोलन केलं जात आहे किंवा जी मुवमेंट सुरू केली जात आहे त्याच्यामध्ये कुठेतरी काँग्रेस जे आहे ते दूर राहताना पाहायला मिळत आहे। आणि त्याच्यामुळे आपण पाहतो आहोत की या चौकामध्ये विविध पक्षांचे झेंडे आपल्याला पाहायला मिळतात, मात्र या झेंड्यांमध्ये कुठेही काँग्रेसचा झेंडा आपल्याला खरं तर दिसत नाहीये। आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झालेली आहे की मनसे खरं तर कुठेतरी महाविकास आघाडीमध्ये येऊ पाहते आहे किंवा मग उद्धव ठाकरे यांच्याशी वाढलेली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जवळीक आणि त्याच्यामुळे कुठेतरी काँग्रेस जे आहे ते दूर राहते का काय अशी एक चर्चा सुरू झाली होती। आणि आजही आपण पाहतो आहोत की आज या मोर्चामध्ये अनेक नेते खरं तर सहभागी होणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरदचंद्र पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, शशिकांत शिंदे असतील, यांच्यासह आपण बघितलं तर मनसेमध्ये स्वतः राज ठाकरे जे ते या ठिकाणी येणार आहेत। सोबतच शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने स्वतः उद्धव बाळासाहेब ठाकरे जे ते या ठिकाणी येणार आहेत। सोबतच संपूर्ण या भागातले किंवा आणि विविध पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी, नेते यांची मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या येण्यावरती मात्र प्रश्नचिन्ह आहे। त्यांची या ठिकाणी गैरहजेरी असेल असं सातत्याने सांगितलं जात आहे आणि त्याच्यामुळे त्यांना सोडून इतर जे काही महत्त्वाचे नेते आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। आता कोणकोणते नेते येतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आपण पाहत आहोत की आझाद मैदानच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जे सगळे झेंडे लागलेले आहेत त्या झेंड्यांमध्ये कुठेही आपल्याला काँग्रेसचा झेंडा पाहायला मिळत नाहीये। आपण बघतो की या संपूर्ण रांगेमध्ये जे झेंडे लागलेले आहेत त्याच्यामध्ये एकही काँग्रेसचा झेंडा नाहीये आणि त्याच्यामुळे काँग्रेस कुठेतरी या आंदोलनातून, या मोर्चातून आपलं अंग काढून घेत आहे का की त्यांना यामुळे सहभागी व्हायचं नाहीये, असे एक ना विविध जे प्रश्न आहेत ते खरं तर या निमित्ताने पडल्याचं पाहायला मिळत आहे। आपण बघतो की मागच्या काही दिवसापासून सातत्याने हर्षवर्धन सपकाळ असतील किंवा मग काँग्रेसचे नेते असतील यांच्याकडून वारंवार हे सांगितलं जात आहे की आम्ही या मोर्चामध्ये सहभागी असणार आहोत। मात्र ते बोलत जरी असले तरी सुद्धा प्रत्यक्षामध्ये तशी कोणतीही कृती जी आहे ती काँग्रेसच्या नेत्यांकडून होताना पाहायला मिळत नाहीये। कॅमेरामन नितीन बोदारेसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।